नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। आपण पाहतात महावितरणचे विद्युत सहाय्यक पदासाठी जे काही प्रश्न आहेत त्याची आपण सिरीज बनवली होती, पण आता सध्या दिनांक 2 मे 2025 रोजी आलेल्या परिपत्रकानुसार काही अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे। तर मित्रांनो, त्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या आधारित अतिशय जे काही संभाव्य प्रश्न आहेत जे परीक्षेला हमखास येतील अशा प्रश्नाचे आपण काय केले आहेत, सिरीज सुरू केलेली आहे। तर मित्रांनो, ही सिरीज मधील प्रश्न काही खूप महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ही सिरीज शेवटपर्यंत पहा। तर पाहूया आपण या सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी मध्ये कम्प्युटेटर मुख्य उद्देश जनरेटर म्हणजे काय? ऑप्शन ए, एसी ला डीसी मध्ये रूपांतरित करणे। ऑप्शन बी, तांब्याचे नुकसान कमी करणे। ऑप्शन सी, डीसी ला एसी मध्ये रूपांतर करणे। ऑप्शन डी, लोखंडाचे नुकसान कमी करणे। तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए, एसी ला डीसी मध्ये रूपांतरित करणे। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी जनरेटरचे इंटरपोल फील्ड कॉइल कसे जोडलेले असतात? ऑप्शन ए, आर्मेचर वाइंडिंगच्या समांतर। ऑप्शन बी, आर्मेचर वाइंडिंगच्या मालिकेत। ऑप्शन सी, फील्ड वाइंडिंगच्या समांतर। ऑप्शन डी, फील्ड वाइंडिंगच्या मालिकेत। तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी, आर्मेचर वाइंडिंगच्या मालिकेत। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी जनरेटर डॅश या तत्वावर काम करतात? ऑप्शन ए, फॅरेडचा इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शनचा नियम। ऑप्शन बी, किर्चॉफचा नियम। ऑप्शन डी, लेन्झचा नियम। ऑप्शन डी, एम्पियरचा नियम। तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए, फॅरेडचा इलेक्ट्रोमॅग्नेट इंडक्शनचा नियम। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। जर डीसी जनरेटरचा चल तोटा स्थिर तोट्या इतका असेल तर त्याच्या कार्यक्षमतेबद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन ए, कमाल कार्यक्षमता। ऑप्शन बी, पूर्ण भार कार्यक्षमता। ऑप्शन सी, कमाल कार्यक्षमतेपेक्षा अर्धे। ऑप्शन डी, कमाल कार्यक्षमतेच्या दुप्पट। तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए, कमाल कार्यक्षमता। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी मशीन मध्ये खालीलपैकी कोणत्या बाह्य फ्रेम म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए, योक। ऑप्शन बी, आर्मेचर कोअर। ऑप्शन सी, कम्युटेटर। ऑप्शन डी, ब्रशेस। ऑप्शन डी, शाफ्ट। तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए, योक। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। स्लिप्ड रिंग मध्ये वापरले जाणारे साहित्य म्हणजे? ऑप्शन ए, सोने। ऑप्शन बी, तांबे। ऑप्शन सी, लोखंड। ऑप्शन डी, ॲल्युमिनियम। ऑप्शन ई, प्लास्टिक। तर मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए, सोने। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। इलेक्ट्रिकल मशीनमध्ये रोटेशन लॉसेस मध्ये डॅश असतात? ऑप्शन ए, घर्षण आणि विंडेज लॉस। ऑप्शन बी, स्टेटर कोअर घर्षण आणि विंडेज लॉस। ऑप्शन सी,
जनरेटर कोअर घर्षण आणि विंडेज लॉस. ऑप्शन डी स्ट्रेट लोड लॉस आणि घर्षण आणि विंडेज नुकसान. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन ए घर्षण आणि विंडेज लॉस. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या विद्युत यंत्राला काय म्हणतात? ऑप्शन ए इलेक्ट्रिक सर्किट ब्रेकर. ऑप्शन बी इलेक्ट्रिक मोटार. ऑप्शन सी इलेक्ट्रिक वॅटमीटर. ऑप्शन डी इलेक्ट्रिक जनरेटर. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी इलेक्ट्रिक जनरेटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जर सिरीज फील्ड टर्न अशा प्रकारे समायोजित केले असतील की पूर्ण लोड टर्मिनल व्होल्टेज नो लोड टर्मिनल व्होल्टेजच्या बरोबरीचे असेल तर जनरेटरला डॅश जनरेटर म्हणून ओळखले जाते. ऑप्शन ए संयुक्त नसलेले. ऑप्शन बी जास्त संयुक्त. ऑप्शन सी संयुक्त नसलेले. ऑप्शन डी पातळी संयुक्त. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन डी पातळी संयुक्त. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरमध्ये निर्माण होणारा ईएमएफ हा डॅशच्या व्यस्त प्रमाणात असतो. ऑप्शन ए प्रतिध्रुव चुंबकीय प्रवाह. ऑप्शन बी आर्मेचरचा वेग. ऑप्शन सी समांतर मार्गाची संख्या. ऑप्शन डी ध्रुवाची संख्या. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन सी समांतर मार्गाची संख्या. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणत्या गोष्टीला डीसी जनरेटरमध्ये स्ट्रे लॉस म्हणून परिभाषित केले जाते? ऑप्शन ए लॅटरल सर्किटमधील पॉवर लॉस. ऑप्शन बी मेकॅनिकल लॉस प्लस कोअर लॉस. ऑप्शन सी ब्रेकिंगचे घर्षण नुकसान प्लस कम्युटेटरमधील घर्षण नुकसान प्लस हवेचे घर्षण नुकसान. ऑप्शन डी हिरेटेटिस लॉस प्लस एडी करंट लॉस. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन बी मेकॅनिकल लॉस प्लस कोअर लॉस. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जनरेटर त्याच्या अविशिष्ट चुंबकत्वाला गमावू शकतो कारण ऑप्शन ए तो बराच वेळ निष्क्रिय राहिल्याने. ऑप्शन बी जोरदार शॉर्ट सर्किट. ऑप्शन सी जास्त ओव्हरलोडिंग. ऑप्शन डी तो जास्त उष्णतेच्या अधीन असल्याने. ऑप्शन ई सर्व पर्याय. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई सर्व पर्याय. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरच्या समांतर ऑपरेशनसाठी खालीलपैकी कोणती अट नाही? ऑप्शन ए समान टक्केवारी व्होल्टेज नियम. ऑप्शन बी समान व्होल्टेज रेटिंग. ऑप्शन सी समान ऑपरेटिंग तापमान. ऑप्शन डी प्राइम मूव्हर्सचे समान टक्केवारी वेग नियमन. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी समान ऑपरेटिंग तापमान. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
आर्क वेल्डिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या DC जनरेटरमध्ये ऑप्शन ए उंचावण्याची वैशिष्ट्य, ऑप्शन बी लंब वैशिष्ट्य, ऑप्शन सी सरळ वैशिष्ट्य, ऑप्शन डी झुकण्याची वैशिष्ट्ये असावीत. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी झुकण्याची वैशिष्ट्ये असावीत. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरसाठी बाह्य वैशिष्ट्ये. ऑप्शन ए टर्मिनल व्होल्टेज आणि लोड करंट, ऑप्शन बी टर्मिनल व्होल्टेज आणि वेग, ऑप्शन सी व्युत्पन्न व्होल्टेज आणि फाईल करंट, ऑप्शन डी व्युत्पन्न व्होल्टेज आणि आर्मेचर करंट यांच्यातील संबंध दर्शविते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए टर्मिनल व्होल्टेज आणि लोड करंट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरचा कोणता भाग वापरला जातो हवेच्या अंतरातील प्रवाह एक समानपणे पसरवण्यासाठी? ऑप्शन ए पोल शूज, ऑप्शन बी पोल कोअर, ऑप्शन सी आर्मेचर कोअर, ऑप्शन डी कम्युटेटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पोल शूज. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. आदर्श DC जनरेटर म्हणजे असा जनरेटर ज्यामध्ये डॅश व्होल्टेज नियमन असते. ऑप्शन ए कमाल, ऑप्शन बी ऋण, ऑप्शन सी 0, ऑप्शन डी धन. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 0. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणता प्रवाह कम्युटेटरमधून गोळा करतो? ऑप्शन ए बेरिंग्स, ऑप्शन बी बेरिंग्स प्लेट, ऑप्शन सी कार्बन ब्रश, ऑप्शन डी टर्मिनल प्लेट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कार्बन ब्रश. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. लॅप वाइंडिंगमध्ये समांतर मार्गाची संख्या आहे. ऑप्शन ए बरोबर 2, ऑप्शन बी ए बरोबर पी, ऑप्शन सी ए बरोबर 4, ऑप्शन डी ए बरोबर 1. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ए बरोबर पी. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरमध्ये कम्युटेटरवरील ब्रशेस वाहनाच्या संपर्कात राहतात, जे ऑप्शन ए दक्षिण ध्रुवाखाली असतात, ऑप्शन बी उत्तर ध्रुवाखाली असतात, ऑप्शन सी अंतर्ध्रुवीय प्रदेशाखाली असतात, ऑप्शन डी ध्रुवापासून सर्वात दूर असतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी अंतर्ध्रुव प्रदेशाखाली असतात. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. कोणत्या प्रकारच्या DC जनरेटरला स्थिर व्होल्टेज जनरेटर म्हणतात? ऑप्शन ए DC सिरीज जनरेटर, ऑप्शन बी DC शंट जनरेटर, ऑप्शन सी DC लॉन्ग शंट कंपाउंड जनरेटर, ऑप्शन डी DC शॉर्ट शंट कंपाउंड जनरेटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे
ऑप्शन बी DC शंट जनरेटर. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. पाच किलोवॅट DC मशीनसाठी आर्मेचर वाइंडिंग रेजिस्टन्सचे अंदाजे मूल्य किती असेल? ऑप्शन ए 0.15 ओहम, ऑप्शन बी 15 ओहम, ऑप्शन सी 100 ओहम, ऑप्शन डी 1 किलो ओहम. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 0.15 ओहम. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. सेल आणि DC जनरेटरसाठी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ऑप्शन ए सेलमध्ये कोणतेही सापेक्ष नुकसान नाही आणि जनरेटरमध्ये घर्षण विंडेज नुकसान. ऑप्शन बी DC जनरेटरची कार्यक्षमता सेलपेक्षा जास्त आहे. ऑप्शन सी सेल स्थिर उपकरण आहे आणि जनरेटर रोटेशनल डिव्हाइस आहे. ऑप्शन डी सेल रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो आणि जनरेटर यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करतो. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी DC जनरेटरची कार्यक्षमते सेलपेक्षा जास्त आहे. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरमध्ये सिम्प्लेक्स लॅप वाइंडिंगसाठी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन ए प्रत्येक समांतर मार्गावर Z/2 कंडक्टर मालिकेत असतात. Z म्हणजे आर्मेचर कंडक्टरची एकूण संख्या. ऑप्शन बी निर्माण होणारा EMF बरोबर समांतर मार्ग भागिले EMF. ऑप्शन सी एकूण आर्मेचर करंट बरोबर ध्रुवाची संख्या गुणिले प्रति समांतर मार्गावर करंट. ऑप्शन डी लॅप वाइंडिंगमध्ये फक्त 2 समांतर मार्गे असतात. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी एकूण आर्मेचर करंट बरोबर ध्रुवाची संख्या गुणिले प्रति समांतर मार्गावर करंट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC मशीनच्या दिलेल्या आकृतीमध्ये क्रमांक 7 ने दर्शवलेल्या भागाचे नाव काय आहे? ऑप्शन ए आर्मेचर कोअर, ऑप्शन बी फील्ड कॉईल, ऑप्शन सी बॉल बेअरिंग, ऑप्शन डी कार्बन ब्रश. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कार्बन ब्रश. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. वेव्ह वाउंड आर्मेचर असलेल्या 4 पोल जनरेटरमध्ये 1020 कंडक्टर असतात. प्रत्येक पोलचा प्रवाह 7.0 मेगाबिट असेल गृहीत धरून 1500 RPM वेगाने चालवल्यास यंत्रात निर्माण होणारा व्होल्टेज किती असेल? ऑप्शन ए 245 व्होल्ट, ऑप्शन बी 357 व्होल्ट, ऑप्शन सी 423 व्होल्ट, ऑप्शन डी 389 व्होल्ट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 357 व्होल्ट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. वरील सर्किटमध्ये दाखवलेली वेग नियंत्रण पद्धत ओळखा. ऑप्शन ए फील्ड टॅपिंग पद्धत, ऑप्शन बी आर्मेचर डायव्हर्ट पद्धत, ऑप्शन सी फील्ड डायव्हर्टर पद्धत, ऑप्शन डी आर्मेचर नियंत्रण पद्धत. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फील्ड डायव्हर्टर पद्धत. तर मित्रांनो,
पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. $200 DC सिरीजच्या मोटरचा पूर्ण भार आर्मेचर करंट 50 अँपिअर आहे, तर आर्मेचर सर्किटचा एकूण प्रतिकार 0.1 ओहम असेल तर ती कोणती यांत्रिक शक्ती विकसित करते? ऑप्शन ए 8750 वॅट, ऑप्शन बी 8500 वॅट, ऑप्शन सी 10 किलोवॅट, ऑप्शन डी 9750 वॅट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 9750 वॅट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मोटर जनरेटर सेटचा वापर डॅश वापरून AC ते DC मध्ये विद्युत ऊर्जेचे रूपांतर करण्यासाठी केला जाऊ शकतो. ऑप्शन ए इंडक्शन मोटर आणि इंडक्शन जनरेटर, ऑप्शन बी इंडक्शन मोटर आणि DC जनरेटर, ऑप्शन सी DC मोटर आणि DC जनरेटर, ऑप्शन डी DC मोटर आणि इंडक्शन जनरेटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंडक्शन मोटर आणि DC जनरेटर. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 8 पोल DC जनरेटरमध्ये आर्मेचरच्या एका पूर्ण रोटेशनमध्ये EMFचे किती चक्र तयार होतात? ऑप्शन ए 16, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 8. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 4. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न. वेगळ्या पद्धतीने उत्तेजित झालेल्या DC जनरेटरला 200 व्होल्टचा भार व्होल्टेज दिला जातो, तर 20 अँपिअर रेषीय प्रवाह घेतला जातो, तर आर्मेचर रेझिस्टन्स 0.5 ओहम असेल तर निर्माण होणारा व्होल्टेज किती असेल? ऑप्शन ए 210 व्होल्ट, ऑप्शन बी 220 व्होल्ट, ऑप्शन सी 200 व्होल्ट, ऑप्शन डी 190 व्होल्ट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 210 व्होल्ट. तर मित्रांनो, ही सिरीज शेवटपर्यंत पहा, कारण या सिरीजमधील सर्व काही प्रश्नही खूप महत्त्वाचे आहेत. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC शंट जनरेटर 200 व्होल्टच्या टर्मिनल व्होल्टेजसह पूर्ण लोडवर 22 अँपिअरचा आर्मेचर करंट देतो, तर फील्ड करंट 2 अँपिअर असेल तर लोड पॉवर किती असेल? ऑप्शन ए 400 वॅट, ऑप्शन बी 4 किलोवॅट, ऑप्शन डी 4.4 किलोवॅट, ऑप्शन डी 2 किलोवॅट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 4 किलोवॅट. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC जनरेटरच्या फील्ड कॉइलसाठी खालीलपैकी कोणते पदार्थ वापरले जातात? ऑप्शन ए निक्रोम, ऑप्शन बी कार्बन, ऑप्शन सी तांबे, ऑप्शन डी सिलिका. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी तांबे. तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. DC मशीनमधील आर्मेचर EMF डॅश आहे फील्ड पोलच्या संदर्भात आणि डॅश आहे आर्मेचरच्या संदर्भात. ऑप्शन ए 0 अनंत, ऑप्शन बी अनंत 0,
ऑप्शन सी स्थिर फिरणारा, ऑप्शन डी फिरणारा स्थिर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी स्थिर फिरणारा। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे सिम्प्लेक्स वेव्ह वाउंड असलेल्या 4 पोल जनरेटरमध्ये आर्मेचरमध्ये 45 स्लॉट असतात। प्रत्येक स्लॉटमध्ये 20 कंडक्टर असतात। प्रति पोल फ्लक्स 6 MW असेल गृहीत धरून 1300 RPMच्या वेगाने चालवल्यास मशीनमध्ये किती व्होल्टेज निर्माण होईल? ऑप्शन ए 234 व्होल्ट, ऑप्शन बी 216 व्होल्ट, ऑप्शन सी 312 व्होल्ट, ऑप्शन डी 276 व्होल्ट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 234 व्होल्ट। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे जर डीसी मशीनच्या आर्मेचरचा प्रतिकार 0.9 ओहम असेल तर त्याचे प्रतिकार मूल्य खालीलपैकी कोणत्या श्रेणीमध्ये येते? ऑप्शन ए खूप उंच प्रतिकार, ऑप्शन बी मध्यम प्रतिकार, ऑप्शन सी उच्च प्रतिकार, ऑप्शन डी कमी प्रतिकार। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी कमी प्रतिकार। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे दिलेल्या आकृतीमध्ये दाखवलेले डीसी मशीन ओळखा। ऑप्शन ए स्वतंत्रपणे उत्तेजित डीसी मोटर, ऑप्शन बी स्वतंत्रपणे उत्तेजित डीसी जनरेटर, ऑप्शन सी डीसी शंट मोटर, ऑप्शन डी डीसी शंट जनरेटर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी स्वतंत्रपणे उत्तेजित डीसी जनरेटर। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डीसी कंपाऊंडमध्ये फील्ड विंडिंगची संख्या जनरेटर डॅशच्या बरोबरीची असते। ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 2, ऑप्शन डी 3। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 2। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे 250 व्होल्ट डीसी जनरेटर 230 व्होल्टच्या टर्मिनल व्होल्टेजवर 8 किलोवॅट वीज पुरवतो। आर्मेचरचा प्रतिकार 0.6 ओहम आहे। आर्मेचरचा प्रवाह खालील प्रमाणे आहे। ऑप्शन ए 34.78 एम्पियर, ऑप्शन बी 3.478 एम्पियर, ऑप्शन सी 0.3478 एम्पियर, ऑप्शन डी 347.8 एम्पियर। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 34.78 एम्पियर। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे डीसी मशीनमध्ये ब्रश कम्युटेटर संपर्कातील व्होल्टेज ड्रॉपचे मूल्य असते। ऑप्शन ए 0 व्होल्ट, ऑप्शन बी 3 ते 4 व्होल्ट, ऑप्शन सी 1 ते 2 व्होल्ट, ऑप्शन डी 5 ते 6 व्होल्ट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1 ते 2 व्होल्ट। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे
खालील आकृतीत खालीलपैकी आहे. ऑप्शन ए डीसी सिरीज जनरेटर, ऑप्शन बी डीसी शंट जनरेटर, ऑप्शन सी डीसी सिरीज मोटर, ऑप्शन डी डीसी शंट मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डीसी सिरीज जनरेटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वेगळ्या उत्तेजित डीसी जनरेटरचे वैशिष्ट्य यामध्ये प्लॉट केले आहे. ऑप्शन ए लोड टर्मिनल व्होल्टेज विरुद्ध फील्ड टर्मिनल व्होल्टेज, ऑप्शन बी लोड टर्मिनल व्होल्टेज विरुद्ध आर्मेचर व्होल्टेज, ऑप्शन सी लोड टर्मिनल व्होल्टेज विरुद्ध फील्ड करंट, ऑप्शन डी लोड टर्मिनल व्होल्टेज विरुद्ध आर्मेचर करंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लोड टर्मिनल व्होल्टेज विरुद्ध आर्मेचर करंट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एका लांब शंट कंपाऊंड जनरेटरमध्ये अनुक्रमे 0.04 ओहम, 0.03 ओहम आणि 200 ओहम असा आर्मेचर सिरीज फील्ड आणि शंट फील्डचा प्रतिकार असतो. तो 400 व्होल्ट तर 180 अँपिअरचा लोड करंट पुरवतो. निर्माण झालेला ईएमएफ मोजा. कॉन्टॅक्ट ड्रॉप ब्रश बरोबर 1 व्होल्ट गृहीत धरा. ऑप्शन ए 207.37 व्होल्ट, ऑप्शन बी 414.74 व्होल्ट, ऑप्शन सी 428.74 व्होल्ट, ऑप्शन डी 829.48 व्होल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 414.74 व्होल्ट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्ट्रेट लॉसेस खालील कारणामुळे होतात. ऑप्शन ए विद्युतधारेचा अमर्याद प्रवाह, ऑप्शन बी इन्सुलेशनमुळे, ऑप्शन सी लॅमिनेशन, ऑप्शन डी प्रवाहाची गळती. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी प्रवाहाची गळती. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जनरेटर आणि मोटर दोन्ही विद्युत प्रवाहाच्या कोणत्या परिणामामुळे कार्य करतात. ऑप्शन ए भौतिक, ऑप्शन बी रासायनिक, ऑप्शन सी चुंबकीय, ऑप्शन डी तापविणे. तर मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर आहे ऑप्शन सी चुंबकीय. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डॅडॅसाठी बेअरिंग्स वापरले जातात. ऑप्शन ए शाफ्टला स्थिर स्थितीत आधार द्या आणि धरा, ऑप्शन बी शाफ्टला मुक्तपणे चालू द्या, ऑप्शन सी रमिंग क्रिया कमी कमी करा, ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मोठ्या यंत्रामध्ये कमी प्रेरित ईएमएफच्या डिमॅग्नेटिझिंग परिणामाची भरपाई आपण कशी करू शकतो. ऑप्शन ए आर्मेचरसह मालिकेत भरपाई देणारे वाइंडिंग प्रदान करणे, ऑप्शन बी फील्ड वाइंडिंगमध्ये वाढणारे अँपिअर टर्न, ऑप्शन सी आर्मेचरसह समांतर भरपाई देणारे वाइंडिंग प्रदान करणे,
ऑप्शन डी फील्ड वेल्डिंगमध्ये एम्पियर टर्न कमी करणे। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्मेचरसह मालिकेत भरपाई देणारे वाइंडिंग प्रदान करणे। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। लॅप वाइंडिंग असलेल्या 4 पोल डीसी जनरेटरमध्ये आर्मेचर समांतर मार्गाची संख्या डॅश। ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 8, ऑप्शन डी 12। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 4। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा, कारण नवनवीन येणारे जे भाग आहेत ते आपल्याला नोटिफिकेशनद्वारे समजल्या जातील। तर मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।